Hello students, it's me your Vaibhav sir and I welcome all of you guys to Achievers Academy e-learning app where learning is made simple by making it conceptual. Students, लास्ट काही सेशन्समध्ये आपण आपला फर्स्ट चॅप्टर म्हणजेच तुमचा लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोबचा फर्स्ट हाफ कंप्लीट केला. आजच्या सेशनमध्ये आपण बिगिन करणार आहोत आपला नेक्स्ट टॉपिक जो की आहे क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. स्टुडंट्स, आपण जर सपोज बघितलं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला देखील आपण असं क्लासिफाय केलं होतं, त्याची ग्रुपिंग केली होती बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सेम टाईपची ग्रुपिंग सेम टाईपचं क्लासिफिकेशन आपल्या मायक्रोब्सचं करायचं आहे. आता हे जे मायक्रोब्स असतात, मायक्रोब्सला सगळ्यात बेसिकली डिवाइड करण्यासाठी किंवा क्लासिफाय करण्यासाठी आपण जो पॅरामीटर वापरतो तो पॅरामीटर म्हणजे आहे टाईप ऑफ सेल. ओके, म्हणजे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा हे जे मायक्रोब्स असतात, हे मायक्रोब्स एक्झॅक्टली कोणत्या टाईपच्या सेलपासून बनलेत त्याच्या बेसिसवर आपण यांना काय करणार, बेसिकली डिवाइड करणार. जसं की जर समजा तुमचा मायक्रो ऑर्गॅनिझम हा प्रोकॅरियोटिक टाईप सेलपासून बनलेला असेल तर त्या केसमध्ये त्याला आपण क्लासिफाय करतो कशात, प्रोकॅरियोट्समध्ये. आणि सिमिलरली जर तो युकॅरियोटिक सेलपासून बनलेला असेल तर त्याला आपण क्लासिफाय करतो कशात, युकॅरियोट्समध्ये. आता हे जे प्रोकॅरियोट्स असतात त्यांना फर्दर क्लासिफाय करायचं झालं तर त्यांची जी फर्स्ट ग्रुपिंग आपण करतो ती म्हणजे असते बॅक्टेरिया. स्टुडंट्स, जे पण तुमचे प्रोकॅरियोट्सचे युनिसेल्युलर असतात ते कोण असतात, हे सगळे तुमचे बॅक्टेरियाज. ओके, आता हे होतं तुमच्या प्रोकॅरियोट्सबद्दल. आपण जाऊया आपल्या युकॅरियोटच्या डिव्हिजनकडे. तर युकॅरियोट बेसिकली आपण 3 ग्रुप्समध्ये डिवाइड करतो. सगळ्यात फर्स्ट जर आपण ग्रुप बघितला तर तो असतो तुमचा प्रोटिस्टा. ओके, सेकंड ग्रुप जर सपोज आपण बघितला तर तो असतो तुमचा फंगाय. आपण त्याला फंगी सुद्धा म्हणतो, यू कॅन कॉल इट फंगाय और यू कॅन से फंगी ऑल्सो. त्यानंतर जो थर्ड ग्रुप आपण डिवाइड करतो युकॅरियोटमध्ये ते असतात काय, अल्गीज. आता एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल स्टुडंट्स की हे तिघं पण जे पण आहेत ग्रुप्स, या तिन्हींमध्ये सुद्धा तुमची जी सेल टाईप आहे ती कशी आढळणार, युकॅरियोटिक टाईपची. आता यांची जी डिटेलिंग आहे ती आपण पुढे करणारच आहोत, प्रत्येकाचं आपल्याला कॅरेक्टर वगैरे शिकायचं आहे. पण बेसिक थिंग काय लक्षात ठेवाल तर क्लासिफिकेशन कसं केलं, तर काय लक्षात ठेवायचं, क्लासिफिकेशनचा व्हेरी बेसिक क्रायटेरिया आपण घेतला सेल टाईप, त्याच्या बेसिसवर बनवले 2 ग्रुप्स, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. त्यानंतर जे तुमचे प्रोकॅरियोट्स आहेत, प्रोकॅरियोट्स फर्दर क्लासिफाय केले कशामध्ये, तुमच्या बॅक्टेरियाजमध्ये जे की तुमचे युनिसेल्युलर होते. आता जर सपोज आपण बघितलं तसंच सिमिलरली आपण युकॅरियोट देखील डिवाइड केले. युकॅरियोटचे किती टाईप्स असतात, फर्स्ट 3 टाईप्स असतात. सगळ्यात फर्स्ट जर आपण बघितला तर तो असतो प्रोटिस्टा, सेकंड बघितला तो असतो तुमचा फंगाय आणि थर्ड काय असतो तुमचा अल्गी. या तिघांमध्ये देखील तुम्हाला युकॅरियोटिक टाईपची सेल भेटते. आता तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन डायरेक्टली असा विचारला जातो की क्लासिफाय दी मायक्रोब्स किंवा राईट डाऊन दी क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. आता त्याची डिटेलिंग इकडे करणं आवश्यक नसतं, पण आपल्याला ही जी ट्री डायग्राम आहे अशीच्या अशी छान तिकडे नीट अँड टाइडी आपल्याला काय करावं लागणार, ड्रॉ करावी लागणार. आता मग तुम्ही काय करणार आहात, तुमच्या नोट्स राईट डाऊन करून घेणार आहात व्हिडिओ पॉज करून. तर चला जाऊया आपल्या फर्स्ट टाईप ऑफ क्लासिफिकेशनकडे, जो की आहे माझ्या डोक्यावरती तुम्हाला दिसतोय बॅक्टेरिया. आणि सोबतच ब्रॅकेटमध्ये तुम्हाला काही साईज पण दिलेली त्याची, बरोबर ना. साईज डॅश करून लिहिलंय 1 mm to 10 mm. ओके, म्हणजे तुमचे हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणेल मी, हे जे मायक्रोब्स आहेत ह्या मायक्रोब्सची साईज कुठून कुठपर्यंत लाई करते, तर तुमच्या 1 mm पासून तर 10 mm पर्यंत, बरोबर. आता जर सपोज आपण बघितलं मग हे एवढे छोटेसे टायनीसे जे मायक्रोब्स आहेत यांचे फीचर्स काय नेमके, तर सगळ्यात फर्स्ट फीचर लक्षात ठेवाल ते कसे असतात, युनिसेल्युलर असतात. ठीक आहे, आता युनिसेल्युलर म्हणजे काय, त्यांची जी काही पूर्ण स्ट्रक्चरल युनिट आहे ते एका सिंगल सेलपासून बनलेलं असणार, बरोबर. आता सेकंड थिंग, ते इंडिपेंडंट असतात किंवा ऑब्लिक करून लिहिलंय पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, बरोबर. आता जर सपोज आपण बघितलं इंडिपेंडंट म्हणजे काय, ते दुसऱ्यांवरती रादर आपण असं म्हणूया दुसऱ्यांवरती डिपेंडंट राहतात की नाही फूडसाठी, तो पॉईंटने झाला हा. इंडिपेंडंट म्हणजे कसे की ते इंडिव्हिज्युअली पण राहू शकतात. ओके, सेकंड थिंग काय, पॅरासिटिक ऑर्गॅनिझम. पॅरासिटिक म्हणजे काय, तर हे काय करणार आहेत, स्वतःचं जे काही उदरनिर्वाह आहे, स्वतःचं जे सर्वायवल आहे ते एखाद्या डिकेड सबस्टन्सवरनं स्वतःचं नरिशमेंट करून करणार आहे. म्हणजे एखादी मेलेली वगैरे जर सपोज ऑर्गॅनिझम जर असेल, मेलेलं एखादा ऑर्गॅनिझम असेल, त्या मेलेल्या ऑर्गॅनिझमवरती हे काय करतात, स्वतःचा उदरनिर्वाह करतात, बरोबर. किंवा आपण असं म्हणू शकतो की एखादा होस्ट असेल आणि त्या होस्टच्या बॉडीवरती हे काय करतात, स्वतःचं सर्वायवल. आता या केसमध्ये यांना स्वतःचं अन्न स्वतःला तयार करण्याची गरज पडली का, नाही. हे काय करतात, दुसऱ्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमपासून स्वतःची नरिशमेंट मिळवतात. आता हे झालं तुमचं फर्स्ट फीचर. सेकंड फीचर जर सपोज आपण बघितलं, हे जे बॅक्टेरियाज असतात, ठीक आहे,
हे जर सपोज एखाद्या केसमध्ये टुगेदरली जर आले तर हे स्वतःच्या कॉलनीज बनवतात. म्हणजे आपण म्हणतो बघा की बॅक्टेरियल इन्फेक्शन जर झालं एखाद्या ठिकाणी, तिथला हात जर दुसरीकडे लागला तर तिकडे पण भरमसाठ बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. मग आता हे नेमकं काय रे? तर आपण जर सपोज बघितलं यांच्यामध्ये हे जर टुगेदरली राहत असतील त्यांच्या कॉलनीज बनतात. म्हणजे हे असे पसरत 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 जातात. आता जे बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं तेही तशाच काइंड ऑफ असतं. मग या केसमध्ये काय लक्षात ठेवाल की हे जे असतात, ठीक आहे, हे सगळे कॉलनीज करून सुद्धा राहू शकतात. म्हणजे आपण काय लिहिलं पाहिजे? समटाइम्स मेनी बॅक्टेरियाज टुगेदर फॉर्म कॉलनीज. येतं लक्षात? आता हे होतं त्यांच्या ड्वेलिंग बद्दल, ते कसे राहतात वगैरे, बरोबर. आता थोडंसं पुढे जाऊया. जर सपोज आपण बघितलं हे जे बॅक्टेरियाज असतात यांच्या ज्या सेल असतात ह्या प्रोकॅरियोटिक टाईपच्या असतात. जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं प्रोकॅरियोट्समध्ये येतात, म्हणजे यांची सेल कशा टाईपची आहे? प्रोकॅरियोटिक टाईपची. आणि यांना सेल वॉल असते, म्हणजे यांची जी सेल असणार ना तिला आवरण असतं. पण ह्या आवरणामध्ये आता आपण कुठे पण जर बॉर्डरिंग करतोय तर मध्ये काहीतरी ठेवतो म्हणून बॉर्डर करतो, बरोबर ना. पण यांच्या बाबतीत थोडंसं अपवाद आहे. म्हणजे यांना सेल वॉल आहे, यांच्या सेलला आवरण आहे, पण मध्ये डिस्टिंक्ट टाईपचे सेल ऑर्गेनेल्स आहेत का? नाही, ते तिकडे काय आहेत? अब्सेंट आहे. मग काय लक्षात ठेवाल? हे प्रोकॅरियोटिक टाईपच्या सेलपासून बनलेले आहे आणि यांना सेल वॉल देखील आहे. पण ही जी सेल वॉल आहे तिच्यामध्ये डिस्टिंक्ट टाईपचे सेल ऑर्गेनेल्स आहेत का? नाही. मग तुम्ही काय लिहिणार? बॅक्टेरियल सेल इज व्हॉट? प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गेनेल्स आर अब्सेंट. म्हणजे यांच्या केसमध्ये तुमचे जे सेल ऑर्गेनेल्स असतात ते देखील अब्सेंट आहे, ॲज वेल ॲज तुमचा न्यूक्लियस पण इकडे कसा आहे? डिस्टिंक्ट नाही आहे, किंवा आपण असं म्हणूया की अब्सेंट आहे. येतं लक्षात? तर हे होतं तुमच्या त्याच्या स्ट्रक्चरल डिटेलिंग बद्दल. ठीक आहे. आता ठीक आहे सर, तुम्ही सांगितलं ते कशा कशा ठिकाणी राहू शकतात, कॉलनीज वगैरे बनवतात, त्यांचं नरिशमेंट कसं होतं, सगळं झालं. पण सर हे नवीन परत एक्स्ट्रा फॉर्म कसे होतात? तुम्ही म्हणतात की एखाद्या ठिकाणी ते पसरायला लागले की खूप पसरतात. मग यांचं रिप्रोडक्शन कसं होतं? तुमच्या लाईफचं एक कॅरेक्टर झालं ना रिप्रोड्यूस करणे. आता हा मायक्रो ऑर्गॅनिझम जर लिव्हिंग थिंग आहे तर याने देखील रिप्रोडक्शन केलं पाहिजे. तर यांचं रिप्रोडक्शन कसं होतं? तर स्टुडंट्स यांचं जे रिप्रोडक्शन असतं ते होतं बायनरी फिजनने. बायनरी फिजन म्हणजे तुमचं एकदम सिम्पल टाईपचं जे काही सेल डिवाइड करून स्वतःचं इन्क्रीमेंट करणं असतं. म्हणजे स्वतःचे नंबर्स इन्क्रीज करण्यासाठी ते काय करतात? स्वतःच्या सेललाच डिवाइड करत चालतात. तर त्याला म्हणतात काय? बायनरी फिजन. बायनरी फिजन आपण 11th स्टँडर्डमध्ये खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. पण सध्या तुम्ही काय लक्षात ठेवाल की यांचं जे रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शनचा वे काय झाला? बायनरी फिजन. येतं लक्षात? म्हणजे हे काय करणार? स्वतःचे नंबर विथ दी हेल्प ऑफ कशाने इन्क्रीज करणार? बायनरी फिजनने. मग आपण काय लिहिणार? दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बायनरी फिजन. येतं लक्षात? म्हणजे यांचं जे काही रिप्रोडक्शन होणार आहे ते कसं होणार? एका सिंपल बायनरी फिजनने, बरोबर. आता एक महत्त्वाचं फीचर, तुम्ही जर सपोज म्हटले की ठीक आहे सर हे बायनरी फिजनने रिप्रोड्यूस होतात, पण किती नंबर्समध्ये कशा वेने रिप्रोड्यूस होतात? तर स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे कोणती पण गोष्ट ग्रो करायला, आपलं एखादं प्लांटच घ्या ना, प्लांट जर सपोज स्प्रिंग सीझनमध्ये बघितलं तर खूप छान पद्धतीने त्याची वाढ होते, खूप पटापटा त्याला लीव्स खूप जास्त प्रमाणात तो काय व्हायला लागतो? ग्रो व्हायला लागतो. मग आता सेम थिंग मी जर बॅक्टेरियाच्या बाबतीत जर घेतलं तर बॅक्टेरिया पण इन्क्रीज होतो का असं एखाद्या क्लायमेटमध्ये? तर स्टुडंट्स लक्षात ठेवाल, जर समजा याला जर फेवरेबल क्लायमेट मिळालं तर त्या फेवरेबल क्लायमेटमध्ये हा व्हायग्रसली इन्क्रीज होतो. व्हायग्रसली म्हणजेच काय? त्याची जी अमाऊंट आहे ती खूप जास्त वाढायला लागते. व्हायग्रसलीला जर सपोज मिनिंग द्यायचा झाला ना तर खूप जास्त वेगाने, खूप जास्त प्रमाणामध्ये, ठीक आहे, एक्सेसिव्हली असं म्हणूया आपण. ते काय असतं तुमचं? व्हायग्रसली. तर जर समजा याला फेवरेबल क्लायमेट मिळालं तर हे व्हायग्रसली इन्क्रीज होतं. तर व्हायग्रसली स्पेसिफिकली कसं? तर स्टुडंट्स जर सपोज आपण बघितलं त्याचे जे नंबर्स असतात बॅक्टेरियाजचे हे 20 मिनिट्समध्ये डबल होण्याची कॅपॅबिलिटी आहे. म्हणजे हा जो बॅक्टेरिया आहे हा बॅक्टेरिया विदिन 20 मिनिट्स त्याचे नंबर्स काय करू शकतो? डबल करू शकतो. तर मग काय लक्षात ठेवाल? व्हायग्रसली म्हणजे कसं? तर खूप जास्त प्रमाणात, की अगदी इतकं की अगदी 20 मिनिटामध्ये हा स्वतःची संख्या काय करू शकतो? दुप्पट करू शकतो, म्हणजे डबल करू शकतो, बरोबर. आता मग जर समजा शॉर्टली जर पूर्ण बॅक्टेरिया आता आपल्याला जर स्टडी करायचा झाला तर काय काय गोष्टी लक्षात ठेवाल मग? तर हा कसा असतो? युनिसेल्युलर, इंडिपेंडंट आणि कशा टाईपचा? पॅरासिटिक टाईपचा ऑर्गॅनिझम आहे, बरोबर. सेकंड थिंग, याच्या केसमध्ये हे टुगेदरली येऊन काय फॉर्म करतात? कॉलनीज फॉर्म करतात. थर्ड थिंग,
यांचं जे स्ट्रक्चर आहे हे बनलंय तुमच्या एका प्रोकॅरियोटिक सेलपासून, ज्याच्यामध्ये तुमची सेल वॉल आहे पण डिस्टिंक्ट सेल ऑर्गेनेल्स किंवा न्यूक्लियस अब्सेंट आहे तिकडे, म्हणजे तो प्रेझेंट नाहीये. नेक्स्ट थिंग आपण जर बघितली तर काय, यांचं जे रिप्रोडक्शन होतं ते कशाने होतं, बायनरी फ्युजनने होतं, बरोबर. त्यानंतर यांना जर फेवरेबल क्लायमेट मिळालं तर हे वायग्रसली इन्क्रीज करणार स्वतःचे नंबर्स, आणि वायग्रसली इन द सेन्स कसे, तर अगदी 20 मिनिटात हे यांचे नंबर्स काय करून टाकणार, डबल करणार. तर चला बघूया नेमके हे एवढे इंटरेस्टिंग बॅक्टेरियाज नेमके कोण आहेत. तर तुम्हाला वरती एक असं स्पायरल टाईप एक ऑर्गॅनिझम दिसतंय, बरोबर ना, त्याला म्हणतात स्पिरॅलियम. ओके, आता स्पिरिलियम सुद्धा म्हणतात, त्याला प्रोनाऊन्सिएशनवर डिपेंड करतं, ठीक आहे. तर जे सगळ्यात वरती तुम्हाला ते झिगझॅग वेव्ही टाईप जो ऑर्गॅनिझम दिसतोय ना, त्याला काय म्हणायचं, स्पिरिलियम. ओके, आता सेकंड जर सपोज आपण याचं एक्झाम्पल बघितलं, एक छोटासा गोल दिसतोय, बरोबर. तो जो गोल आहे त्या गोलला काय म्हणतात, कोकस. ठीक आहे, तिकडे कोपऱ्यात वरती दिसत होतं स्पिरिलियम, आणि त्याच्या खाली थोडंसं काय आहे, कोकस आहे. त्यानंतर जर सपोज आपण बघितलं अजून एक आहे, आता गोल आहे, शेप जो आहे तो कर्वीच आहे पण थोडासा रेक्टँग्युलर टाईप झाला, पण कर्व्स कसे आहेत, त्याचे कोपरे कसे आहेत, कर्वी आहेत, बरोबर. त्याला म्हणतात कोकोबॅसिलस. ओके, हे जे कोकोबॅसिलस आहे ना, कोकस सारखेच आहेत दिसायला, फक्त थोडेसे त्यांचा रेक्टँग्युलर शेप झालाय, फक्त जे काही कॉर्नर्स आहेत ते कसे आहेत, कर्वी आहेत. अजून जर सपोज बघितलं, अजून जर ते स्ट्रेच झाले तर कसे दिसतात, ते खाली तुम्हाला ब्ल्यू कलरचा दिसतोय, काय, बॅसिलस. ओके, हे अशा टाईपचे बनतात. आता जर सपोज आपण बघितलं, हे सगळे कोण झाले तुमचे एक्झाम्पल्स ऑफ बॅक्टेरिया. आता तुम्ही काय करणार आहात, तुमची व्हिडिओ पॉज कराल, पॉज करून हे सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे एक्झाम्पल्समध्ये लिहायचे, आणि मी जे सगळे तुम्हाला फीचर्स सांगितले यांच्याबद्दलचे, त्यांना काय कराल, त्यांच्या प्रॉपर्टीज किंवा अदर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोट्स नोट डाऊन करून घ्या. चला जाऊया आपल्या पुढच्या क्लासिफिकेशनकडे. पुढचा जो आपला मायक्रोब आहे ना स्टुडंट्स, तो आहे प्रोटोझोआ. ओके, आता हा जो प्रोटोझोआ असतो याची साईज तुम्हाला तिकडे वरती ब्रॅकेटमध्ये दिसते. किती सांगितलंय, अराउंड 200 mm. ओके, म्हणजे हा 200 mm च्या रेंजमध्ये सापडतो आपल्याला. ओके, आता जर सपोज आपण बघितलं, ही जी साईज आपल्याला दिसते त्यांची, बरोबर, ह्या साईजवाले जे ऑर्गॅनिझम्स असतात, हे ऑर्गॅनिझम्स एक्झॅक्टली काय असतात, यांचे फीचर्स काय असतात ते आपण बघूया. तर हे जे प्रोटोझोआज असतात, ठीक आहे, हे प्रोटोझोआज इनिशियली आपल्याला सापडतात तुमच्या सॉइलमध्ये किंवा फ्रेश वॉटरमध्ये किंवा सी वॉटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे जे प्रोटोझोआन्स असतात ना, हे प्रोटोझोआज कुठे सापडतील, मग काय काय लक्षात ठेवायचं, एक तर ते सॉइलमध्ये ड्वेल करतात, जमिनीच्या आत. सेकंड थिंग जर सपोज आपण बघितलं, फ्रेश वॉटरमध्ये राहतात, किंवा थर्ड थिंग हे सी वॉटरमध्ये सुद्धा राहतात. ठीक आहे, आता यांचं कुठं राहणं असतं, कुठे ड्वेलिंग असतं हे तर आपल्याला समजलं, पण यांच्यातले काही अपवाद देखील असतात. काही तुमच्या दुसऱ्या एखाद्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये देखील राहतात, म्हणजे यांच्यातील काही असे ऑर्गॅनिझम्स आहेत हे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये सापडतात, पण तिथे ते काही सत्कर्म वगैरे करत नाहीये, तिकडे राहून ते काही आपल्याला मदत वगैरे करत नाहीये, ते तिकडे पॅथोजेनिक आहेत. पॅथोजेनिक म्हणजे काय, की जर सपोज आपण बघितलं, ते त्या पर्टिक्युलर होस्टच्या बॉडीसाठी हार्मफुल देखील असू शकतात. ठीक आहे, आता मग याच्या बाबतीत काय लिहिणार तुम्ही, सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक. ओके, अजून हे जर सपोज आपण बघितले कशा टाईपचे आहेत, युनिसेल्युलर टाईपचे, आणि या केसमध्ये त्यांची जी सेल असते ती सेल कोणत्या टाईपची आहे, लास्ट जो बॅक्टेरिया बघितला तो प्रोकॅरियोटिक होता, हा जर सपोज आपण बघितला, हा कशा टाईपचा ऑर्गॅनिझम आहे किंवा कशा टाईपचा मायक्रोब आहे, तर हा युकॅरियोटिक सेलपासून बनलेला मायक्रोब आहे. म्हणजे यांच्या केसमध्ये तुम्हाला सेल स्ट्रक्चर जर बघितलं तर एका सिंगल सेलपासूनच यांचं पूर्ण स्ट्रक्चर बनलेलं राहील, पण हे जे बनलेले असणार हे कोणत्या टाईपच्या सेलपासून, युकॅरियोटिक टाईपच्या सेलपासून. आता तुम्ही म्हणाल सर की ठीक आहे, प्रोटोझोअन्स बद्दल तुम्ही ही जी सगळी माहिती सांगितली, ही सगळी माहिती तुम्हाला सगळ्या प्रोटोझोआजमध्ये सापडेल, बरोबर. म्हणजे हे जे सगळे फीचर्स सांगितले हे सगळ्या प्रोटोझोआजचे असतील, पण असं नाही. जर सपोज आपण बघितलं, आपल्याला ह्या प्रोटोझोआन्समध्ये ग्रेट व्हेरिएशन आढळतं. ग्रेट व्हेरिएशन कशामध्ये, फर्स्ट सेल स्ट्रक्चरमध्ये. सेकंड थिंग जर सपोज आपण बघितली, त्यांच्या ऑर्गन्स ऑफ लोकोमोशनमध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसतं. लोकोमोशन म्हणजे काय, तर मूवमेंट, बरोबर ना. आपण मूव कशाच्या बेसिसवर होतो, आपले अपेंडेजेस, आपले पाय, बरोबर. तसंच हे जे प्रोटोझोअन्स असतात, हे प्रोटोझोअन्स लोकोमोट होण्यासाठी किंवा मूव्ह होण्यासाठी काय करतात, त्यांच्या स्पेसिफिक ऑर्गनचा वापर करतात. आता सगळे जे प्रोटोझोआज असतील सगळ्यांचे मूव्ह होण्याचे ऑर्गन सारखे राहणार नाही, यांच्या
प्रत्येक प्रोटोझोआमध्ये, वेगवेगळ्या प्रोटोझोआमध्ये व्हेरिएशन आढळतं ह्या लोकोमोशनच्या ऑर्गनमध्ये. म्हणजे प्रत्येक प्रोटोझोआला वेगवेगळ्या टाईपचं ऑर्गन असणार. ठीक आहे, म्हणजे सेम टाईपचा जो प्रोटोझोआ असेल त्याला सेम राहणार, पण जे डिफरंट टाईपचे प्रोटोझोआज आहेत त्यांच्यामध्ये लोकोमोशनचे ऑर्गन्स कसे आढळणार, डिफरंट असणार. आता पुढची गोष्ट, यांचं जे मोड ऑफ न्यूट्रिशन आहे, मोड ऑफ न्यूट्रिशन देखील वेगवेगळं असतं. म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये सुद्धा भरपूर व्हेरिएशन आढळतं. म्हणजे असे वेगवेगळे टाईप्स ऑफ प्रोटोझोआज आहेत ज्यांचे वेगवेगळे टाईप ऑफ काय आहेत, मोड ऑफ न्यूट्रिशन आहे. म्हणजे यांचं जे अन्न आहे किंवा यांचं जे फूड आहे हे इंजेस्ट करण्याची पद्धती प्रत्येक प्रोटोझोआची कशी आहे, वेगळी वेगळी आहे. मग आपण काय लिहिणार ह्या सगळ्या पॉईंटला, एवढं सगळं मी सांगितलं, याला इनकॅल्क्युलेटेडली कसं लिहिणार, तर काय लिहिणार, देर इज ग्रेट व्हेरिएशन इन सेल स्ट्रक्चर, सेकंड थिंग ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन अँड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोझोअन्स. म्हणजे ह्या प्रोटोझोअन्समध्ये या सगळ्या गोष्टींचं काय व्हेरिएशन आहे. आता पुढचं फीचर बघूया. जर सपोज आपण बघितलं की हे प्रोटोझोआज एवढ्या वेगवेगळ्या टाईपच्या आहेत, म्हणजे हे रिप्रोड्यूस देखील होत असतील. मग हे रिप्रोड्यूस कसे होतात, तर स्टुडंट्स यांचं जे रिप्रोडक्शन असतं ते एकदम सिंपल वेचं असतं. सिंपल वेचं म्हणजे कसं, अगदी सिंपल सेल डिव्हिजनने हे काय करतात, स्वतःला रिप्रोड्यूस करतात. मग आपण काय लिहून घेणार आहोत, दीज ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस बाय सिंपल सेल डिव्हिजन. येत आहे लक्षात. आता हे जे सगळे फीचर्स सांगितले एकदा थोडक्यात आपण काय करूया, रिकॅप घेऊया यांचा. सगळ्यात फर्स्ट थिंग, हे कुठे कुठे आढळणार, तर फाउंड इन वेअर युअर सॉइल किंवा फ्रेश वॉटरमध्ये किंवा सी वॉटरमध्ये. म्हणजे हे कुठे कुठे आढळतील, सॉइल, फ्रेश वॉटर किंवा सी वॉटरमध्ये. सेकंड थिंग काय लक्षात ठेवायचं, यांच्या केसमध्ये ठीक आहे, हे आपल्याला अजून कुठे आढळू शकता, हे तुमच्या एखाद्या अदर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये सुद्धा असतात आणि तिथे ते पॅथोजेनिक असतात. ठीक आहे. त्यानंतर यांच्यामध्ये जेवढे पण प्रोटोझोअन्स आहेत यांच्यामध्ये ग्रेट व्हेरिएशन आढळतं. व्हेरिएशन कशाचं, सेल स्ट्रक्चरचं, त्यानंतर ऑर्गन ऑफ लोकोमोशनचं किंवा मोड ऑफ न्यूट्रिशनचं. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट थिंग जर सपोज आपण बघितली, यांच्यामध्ये रिप्रोडक्शन सुद्धा होतं. रिप्रोडक्शन कसं होतं, विथ दी हेल्प ऑफ सिंपल सेल डिव्हिजन. येते लक्षात. म्हणजे अगदी सिंपल सेल डिव्हिजनने हे काय करतात, स्वतःला रिप्रोड्यूस करतात. तुम्ही काय करणार आहात, आता तुमचे व्हिडिओ पॉज कराल आणि तुमच्या नोट्स राईट डाऊन करून घ्या. आता जाऊया आपल्या एक्झाम्पल्स ऑफ प्रोटोझोआकडे. ठीक आहे. जर सपोज आपण बघितले हे जे प्रोटोझोआज आहेत त्यांचे एक्झाम्पल्स काय काय असतील, तर सगळ्यात फर्स्ट जो एक्झाम्पल आहे स्टुडंट्स तो असतो अमीबा. ठीक आहे. आणि सेकंड जो एक्झाम्पल आहे तो आहे पॅरामोशियम. आता हे जे अमीबा आणि पॅरामोशियम असतात ना, हे एकदम फ्री लिव्हिंग टाईपचे आहेत. आणि हे कुठे फ्री लिव्ह करतात, तर डर्टी वॉटरमध्ये. म्हणजे हे ॲक्वॅटिक टाईपचे आहे, पाण्यात राहतात. आणि कुठल्या टाईपच्या पाण्यात, तर तुमच्या डर्टी वॉटरमध्ये. मग काय लिहिणार, फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर. पहिले दोन एक्झाम्पल समजले, तुम्ही एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्याल आणि त्यांचं स्ट्रक्चर फक्त इमॅजिन करून ठेवाल कशा टाईपचं दिसतंय. ओके. चला पुढचे काही एक्झाम्पल्स बघूया. नेक्स्ट टाईपचा जो एक्झाम्पल आहे तो आहे एंट अमीबा. ओके. हा जो एंट अमीबा आहे, एंट अमीबा हा आपल्यासाठी हार्मफुल असतो का, तर याच्यापासनं अमिबोसिस होतं. ठीक आहे. याला अमिबिसिस सुद्धा म्हणतात. तुमची चॉईस आहे, तुम्ही काहीही प्रोनाऊन्स करू शकता. अमिबिसिस हा एक काइंड ऑफ डिझीज झाला आणि हा डिझीज कशामुळे होतो, एंट अमीबामुळे होतो. ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघूया. जर सपोज आपण बघितलं, नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आता हा जो प्लाझ्मोडियम वायवॅक्स असतो, प्लाझ्मोडियम वायवॅक्स काय करतो नेमका, पिंकिश कलरचा दिसतोय तुम्हाला, बरोबर ना, दिसायला तर खूप छान आहे सर तुम्ही म्हणाल. हा काय करणार आहे, तर हा कॉज करतो एक कॉमन डिझीज जो कदाचित तुम्ही सुद्धा अनुभवला आहे, तो म्हणजे मलेरिया. आपण म्हणतो बघा की मलेरिया झाला. मलेरिया झाला म्हणजे काय, की त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये कोण आलाय, प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आणि हा काय कॉज करतो, तर तुमचा मलेरिया. येते लक्षात. तर हे होतं तुमचं अनदर एक्झाम्पल. अजून पुढे जाऊया. अजून एक एक्झाम्पल आहे, हा एक म्हणजे तुमचा युग्लेना. हा युग्लेना दिसताना तुम्हाला ग्रीनिश कलरचा दिसतोय आणि त्याला मागे एक शेंडी शेपटी वगैरे दिसते, बरोबर ना. त्या शेपटीला काय म्हणायचं, तर ती असते फ्लॅगेला. काय म्हणायचं त्याला, फ्लॅगेला. फ्लॅजेला सुद्धा म्हणतात काही, तर तुमच्यावर डिपेंड करेल. तुम्ही फ्लॅगेला फ्लॅजेला दोन्ही म्हणू शकता. आता ह्या ज्या पर्टिक्युलर युग्लेना आहे, युग्लेनामध्ये तुम्हाला काहीतरी ग्रीनिश कलर पण दिसतोय तिथे. ग्रीनिश कलर म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये एखादं असं पिगमेंट आहे जे पिगमेंट काय करू शकतं, स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतं. आणि त्या पिगमेंटला काय म्हणतात, तर ते पिगमेंट म्हणजे काय असतं तुमचं,
ब्लास्ट, बरोबर. आता हे जे असतं याच्यापासून काय बनणार, तुमचं स्वतःचं फूड ते बनवू शकतात आणि स्वतःचं फूड स्वतः बनवणाऱ्यांना काय म्हणतात, ऑटोट्रॉप. तर हे युग्लेनास जे असतात त्यांना काय म्हणायचं, ऑटोट्रॉपिक. येतं लक्षात. सो कॉन्सेप्ट क्लिअर होतीये प्रॉपरली. काय काय लक्षात ठेवाल मग, आपले कोणते कोणते एक्झाम्पल्स आपण बघितले. सगळ्यात फर्स्ट थिंग होता अमिबा, दुसरा होता काय, तुमचा पॅरामोशियम. दोघं पण डर्टी वॉटरमध्ये फ्रीली राहायचे. सेकंड एक्झाम्पल काय बघितला, एंटअमिबा. एंटअमिबा अमिबॉसिस घडवतो, बरोबर. म्हणजे एक डिझीज आहे अमिबॉसिस. हे कशामुळे होतं, तर तुमच्या पर्टिक्युलर एंटअमिबामुळे. तो काइंड ऑफ प्रोटोझोया झाला. अजून आपण एक्झाम्पल बघितले, तो म्हणजे प्लाझ्मोडियम वायवॅक्स. प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे काय होतं, तर तुम्हाला मलेरिया होतो, बरोबर. आणि शेवटचा जो एक्झाम्पल बघितला तो होता युग्लेना. ग्रीन कलर्ड ऑर्गॅनिझम, दिसायला पण क्यूट दिसतोय. त्याला एक मागे शेपटी पण आहे. अँड व्हॉट दॅट शेपटी इज कॉल्ड ॲज फ्लॅगेला, बरोबर. ही फ्लॅगेला आपल्याला लोकोमोट व्हायला मदत करते, पुढे सरकायला. ती अशी 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 टर्न होणार आणि आपण पुढे सरकणार. आपण नाही, युग्लेना पुढे सरकणार, ठीक आहे. आणि त्याचं जर सपोज आपण बघितलं एक फीचर काय, तर तो काय आहे, ऑटोट्रॉपिक आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजे काय, तर तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतो. तुम्ही काय करणार आहात, तुमचे सगळे एक्झाम्पल्स परत एकदा व्हिडिओ रिवाइंड करून सगळेच्या सगळे छान नोट डाऊन करून घेणार आहात. आपण जाऊया आता आपल्या पुढच्या टाईप ऑफ ऑर्गॅनिझमकडे किंवा पुढच्या टाईप ऑफ मायक्रोबकडे. पुढचा जो मायक्रोबचा टाईप आहे ना स्टुडंट्स, तो आहे तुमचा फंगाय, ठीक आहे. फंगस तुम्ही ऐकला असणार, बरोबर. वर्ड फंगस तर आपण ऐकतो, बुरशी लागली कुठेतरी, हे वर्ड ऐकला असणार, बरोबर ना. तर हे जे फंगस आहे, हे फंगस जर सपोज आपण बघितलं, वरती तुम्हाला साईज दिसते. काय साईज दिसते, 10 mm to 100 mm. म्हणजे याची जी साईज आहे ही 10 mm पासून तर 100 mm पर्यंत असते, ठीक आहे. आणि जर सपोज आपण बघितलं यांच्या केसमध्ये हे आपल्याला कुठे सापडतात, तर स्टुडंट्स लक्षात ठेवाल, हे जे पर्टिक्युलर फंगाईज असतात हे सापडतात आपल्याला डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर. डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे काय, तर जे काय व्हायला लागले, डिकम्पोज व्हायला लागले, बरोबर ना. अशा ऑर्गॅनिझम्सवरती, मेलेले जे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यावरती हे आपल्याला सापडतात. सेकंड थिंग जर सपोज आपण बघितली, ते अजून कुठे आढळू शकतात, काही डेड बॉडीजवर सुद्धा आढळतात. म्हणजे हे जे फंगस असतं ना, हे डेड बॉडीजवरती सुद्धा आढळतं. कशाच्या, तुमच्या प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या. आता हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या ज्या डेड बॉडीज असतात यांची नंतर माती वगैरे होते बघा, तर ही माती होताना डिकम्पोजिशन होतं, बरोबर. हे डिकम्पोजिशन करण्यामध्ये थोडासा काहीतरी पार्ट तुमच्या फंगसचा सुद्धा आहे, कॉन्ट्रीब्युशन फंगसचं सुद्धा आहे. म्हणजे हे फंगस या डेड ऑर्गॅनिझम्सला इंजेस्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह करत आहे, बरोबर. आता सेकंड थिंग जर आपण बघितली याच्याबद्दल, तर हा युकॅरियोटिक टाईपचा ऑर्गॅनिझम आहे. आता युकॅरियोटिक टाईपचा जो ऑर्गॅनिझम आहे, युकॅरियोटिक म्हणजे काय नेमकं, तर याची जी सेल आहे ही कशी आहे, युकॅरियोटिक टाईपची. म्हणजे याच्यामध्ये तुमचे सेल ऑर्गॅनिझम्स प्रॉपरली असतील, डिस्टिंक्ट असतील, बरोबर. आता ठीक आहे, आपल्याला सेल पण समजली, सगळ्या गोष्टी समजल्या, बरोबर. आता यांच्यामध्ये नेमकं सेल स्ट्रक्चर किंवा सेलचे नंबर्स कशा टाईपचे असतात, तर लक्षात ठेवाल स्टुडंट्स, काही फंगाईज अशी आहेत की जे युनिसेल्युलर आहे, ठीक आहे. आणि जे काय असतात आपल्याला तुमच्या उघड्या डोळ्यांनी दिसू पण शकतात. म्हणजे फंगस जर सपोज आपण बघितली ना, उघड्या डोळ्यांनी आपण तिला बघू शकतो नक्कीच, ठीक आहे. तर ही जी उघड्या डोळ्यांनी बघण्यासारखी जी फंगस आहे, ओके, ही जी पर्टिक्युलर फंगस आहे यांच्या केसमध्ये सेल स्ट्रक्चर कशा टाईपचं आढळलं, युनिसेल्युलर टाईपचं, ओके. आता जर सपोज आपण बघितलं यांच्यातले काही सॅप्रोट्रॉप्स देखील असतात. सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय, तर हे काय करतात, स्वतःचं जे अन्न आहे हे डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरपासून काय करतात, ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे हे काय करणार, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरला असे चिपकून राहणार आणि तिथनं स्लोली त्यांचं फूड काय करत राहणार, इंजेस्ट करत राहणार. आणि तिथनं ते काय करत राहणार, ते फूड सगळं ॲब्झॉर्ब करून घेणार, ठीक आहे. आता हे जर सपोज एवढे सगळे मी फीचर्स सांगितले, म्हणजे यांचे नंबर्स देखील कधी इन्क्रीज होत असतील. आता नंबर्स कसे इन्क्रीज होणार, तर स्टुडंट्स लक्षात ठेवायचं, यांच्या केसमध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते सेक्शुअली होतं, ठीक आहे, आणि असेक्शुअली देखील होतं. आता जर सपोज आपण बघितलं सेक्शुअली झालं तर सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन आपल्याला नॉर्मली होणार, बरोबर. पण असेक्शुअल टाईपचं जर झालं तर ते कसं होणार, ते होतं विथ दी हेल्प ऑफ आयदर तुमच्या सेल डिव्हिजनने होणार किंवा सेकंड थिंग बडिंगने होणार, ठीक आहे. आता तुमचं जे सेल डिव्हिजनचं असतं किंवा बडिंगचं जे काही पर्टिक्युलर रिप्रोडक्शन आहे हे डिटेलमध्ये आपल्याला आता इकडे शिकायचं नाही आहे, कारण की त्याला तेवढे वेटेजही नाही. आपल्याला इम्पॉर्टंटली फक्त त्याचा रिप्रोडक्शनचा टाईप लक्षात ठेवायचा आहे. सो काय लक्षात ठेवाल, त्यांचं जे काही रिप्रोडक्शन होणार ते कोणत्या वेने, दोन टाईपने, एक तर सेक्शुअली होतं किंवा असेक्शुअली होतं. सेक्शुअली आपलं नॉर्मली होणार, पण असेक्शुअली झालं तर दोन टाईप्सने होणार. एक तर होणार सेल डिव्हिजनने किंवा सेकंड थिंग जर सपोज आपण बघितली तर सेकंड ते कसं होऊ शकतं, विथ द हेल्प ऑफ युअर बडी. येतं लक्षात. आता
हे होतं त्याच्या रिप्रोडक्शनबद्दल. जर सपोज आपण त्याचे मग आता एक्झाम्पल्स जर बघितले, उघड्या डोळ्यांनी दिसताय म्हटल्यावरती एक्झाम्पल्स कदाचित आपण बघितलेले असू शकतात. चला बघूया फंगीचे एक्झाम्पल्स काय. सगळ्यात फर्स्ट थिंग, तुम्हाला इकडे एक वाटी दिसते, त्याच्यामध्ये फुल पावडर वगैरे दिसते, त्याला म्हणतात बेकर्स ईस्ट. ओके, म्हणजे मला जर समजा बनवायची आता वाईन, ओके, तुम्ही म्हणाल सर तुम्ही कशाला वाईन बनवतो, वाईन तर विकत आणतात वाईन शॉपमधनं, तर वाईन कुठेतरी बनत असावी ना. तर ह्या वाईनची बनवण्याची प्रोसेस नेमकी काय, तर काय केलं जातं, आपण जर सपोज बघितलं ग्रेप्स जे असतात, ग्रेप्स क्रश केले जातात आणि त्यांच्यातलं त्याचं ज्यूस काढलं जातं, स्ट्रेन करून घेतात, कातडी वगैरे बाजूला करून छान ज्यूस केलं जातं. आता ते बनलेलं ज्यूस डायरेक्ट वाईन असते का, नाही, याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं असतं तुमचं ईस्ट. ओके, हे ईस्ट ॲड केलं की त्याचं काय करतो आपण, फर्मेंटेशन. ठीक आहे, त्याला अंबू वगैरे देतो आपण. जिलबी बनवताना बघा त्याला आंबवायला वगैरे ठेवतात त्या मिश्रणाला, सेम थिंग, बेकर्स ईस्ट टाकतात आणि काय करतात, त्याला अंबू देतात, त्याला फर्मेंट होऊ देतात. ठीक आहे, आता फर्मेंट झाल्यानंतर त्याच्यापासून काय बनते, तुमची वाईन बनते. खूप स्लो प्रोसेस आहे. आता ही जी वाईन बनवली, ह्या वाईन बनवण्यासाठी मग हेल्प कुणी केली आपल्याला, ह्या फंगायने, बरोबर. फर्मेंटेशनसाठी मदत कुणी केली, तर तुमच्या ह्या बेकर्स ईस्टने. ते तुम्हाला अशा ग्रॅन्युअल्स फॉर्ममध्ये सुद्धा भेटतं, म्हणजे मार्केटमध्ये विकायला असंही भेटेल, किंवा अजून एक टाईप आहे तिकडे तुम्हाला ते ब्लॉक्स दिसतात, पनीर टाईप. ओके, ते ब्लॉक्स सुद्धा कशाचे, तुमच्या बेकर्स ईस्टचे आहे. तर हे झालं तुमचं फर्स्ट एक्झाम्पल. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सायमल्टेनियसली लिहून घेत चला. आपण बघूया तुमचं सेकंड एक्झाम्पल. ह्या फंगाईचं जे सेकंड एक्झाम्पल आहे ते असतं कॅन्डिडा. कधी कधी खूप जास्त खाज वगैरे यायला लागते आपल्याला, बरोबर ना. ही जी पर्टिक्युलर खाज आहे ही इचिंग जी आहे, इंग्लिशमध्ये बोलेल, काय खाज वगैरे मराठीत नाही लिहायचं आपल्याला, तिकडे इचिंग म्हणूया. हे इचिंग कशामुळे होतं रे, तर इचिंग होत असताना आपण जर बघितलं, आता इचिंग तुमची नुसती खाली इकडे तिकडे कुठे पण नाही होत. जर सपोज तुम्ही बघितलं तुमच्या टंगला देखील होते. कधी कधी तुम्हाला खायला जेवण वगैरे करायला जर लागलात ना, खूप तिखट लागायला लागतं, खूप त्याची इचिंग व्हायला लागते तिकडे सुद्धा. तर हे इचिंग कशामुळे होते, तर तुमच्या जिभीमध्ये होतं काहीसं असं. तुम्ही म्हणाल सर ते व्हाईट व्हाईट काय दिसतंय त्या जिभीवरती, तर हा आहे स्टुडंट्स तुमचा कॅन्डिडा. एवढ्या वेळापासून त्याचं नाव स्क्रीनवर आलंय, पण मी त्याचं नावच घेत नव्हतो, कारण असं होतं बघितल्याशिवाय आपण नाव घेणार नव्हतो. सो हा जो कॅन्डिडा आहे, कॅन्डिडा काइंड ऑफ फंगाय झाला. हा फंगाय तुमच्या बॉडीवरती होतो, त्याने तुम्हाला इचिंग वगैरे होते. अंडर आर्म्सला कधी वगैरे होतं, किंवा नेकला होतं, खूप स्वेटी नेक असेल, क्लीन नसेल कायम प्रॉपर, त्याने होतं. तर ही जी सगळी इचिंग आहे ना, ही इचिंग होते तुमची कशामुळे, कॅन्डिडामुळे. कॅन्डिडा काइंड ऑफ काय, तुमचा फंगाय आहे. आता अजून एक एक्झाम्पल बघूया. जर सपोज आपण बघितलं असेल, हे एकदम क्यूट टाईपची जी डायग्राम तुम्हाला दिसते, तुम्ही कायम बघितलेली आहे, काय म्हणतात त्याला, मशरूम. मशरूम सुद्धा काइंड ऑफ काय झाला, तुमचा फंगाय झाला. येतं लक्षात स्टुडंट्स. आता हे जे सगळे ऑर्गॅनिझम्स आज मी तुम्हाला सांगितले, ठीक आहे, मायक्रोब्स तुम्हाला मी जे सांगितले, हे सगळे मायक्रोब्स तुम्हाला काय करायचे, छान तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे, त्या सगळ्यांचे एक्झाम्पल्स नोट डाऊन करून घ्यायचे. ह्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आपल्याला एंडपर्यंत जायचं होतं, ठीक आहे, म्हणजे तुमचे सगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला कव्हर करायचे होते, पण आपलं टाईम लिमिटमध्ये येत आहे. सो ह्याच व्हिडिओचा सेकंड पार्ट तुम्ही बघाल तुमच्या नेक्स्ट सेशनमध्ये. टिल देन व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू राईट युअर ऑल नोट्स, ठीक आहे. आणि हे एक छोटंसं लेक्चर होतं आपलं, बरोबर ना, पूर्ण चॅप्टरचं. असेच जर सपोज तुम्हाला अजून इनोव्हेटिव्ह लेक्चर्स जर ऐकायचे असतील, तर तुम्ही काय करणार आहात, डाउनलोड करणार आहात अचिव्हर्स अकॅडमी ई लर्निंग ॲप, आणि त्याची जी लिंक आहे ती मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला जर प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करायचं असेल तर सिम्पली काय कराल, टाईप कराल अचिव्हर्स अकॅडमी नाशिक तुमच्या सर्च बारमध्ये प्ले स्टोअरमध्ये, आणि सर्च कराल, तुम्हाला भेटणार आपला ह्या लोगोवाला ॲप. ह्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. स्टुडंट्स, याचं रजिस्ट्रेशन अगदी फ्री आहे, आणि रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमकडनं कॉल येणार, आणि ह्या सगळ्या व्हिडिओज, म्हणजे अशी आजची जशी तुम्ही व्हिडिओ बघितली ना, हे असे व्हिडिओ लेक्चर्स कसे बघायचेत आपल्या ॲपमध्ये याची पूर्ण डिटेलिंग दिली जाणार. तरीसुद्धा तुम्हाला जर अजून काही इन्फो हवी असेल तर यू कॅन कॉल ऑन दी नंबर्स गिवन ऑन युअर स्क्रीन. सो स्टुडंट्स, हे होतं आपलं आजचं सेशन. आजच्या सेशनमध्ये आपण थांबूया. ह्याच व्हिडिओचा सेकंड पार्ट तुम्हाला भेटणार तुमच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो सी यू इन अनदर लेक्चर. टिल देन स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.